हाय, मी रोकडीताई. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि थोड्या मोठ्यांना माझं मनापासून नमस्कार, लहान धाकट्यांना हाय हॅलो. तर आज मी एक छोटीशी स्टोरी घेऊन आलेली आहे की ज्यावेळेस असं वाटत असेल ना की मी नेकीने वागतो आहे आम्ही, आणि पूजापाठ करतो आहे आम्ही, चांगली भक्तिभजन करतो आहे, देवावर विश्वास ठेवतो आहे, तरी पण एवढी दुःख काय येत आहेत किंवा एवढे प्रॉब्लेम काय येत आहेत असं ज्यावेळेस वाटेल ना, त्यावेळेस फक्त तो विश्वास डगमगू नका देऊ. कारण खरंच देव आपल्यावर खूप प्रेम करतो आहे. ह्या स्टोरीमधनं एक प्रूफ आपल्याला मिळते. ती स्टोरी अशी आहे की जेव्हा शेतकरी आपल्या शेतामध्ये बीज पेरतो आणि जेव्हा धान्य उगवायला लागतं, तर ते धान्य उगवताना त्याच्या अगोदर तण उगवतं त्या आजूबाजूला खूप मोठं, पण ते धान्य जसं उगवतं ना त्याच्यापेक्षा 10 पटीने स्पीडने ते तण उगवत असतं, मोठं होऊन जातं. अगदी धान्य एवढंच असलं तर ते एवढं मोठं होतं तण. मग त्याची पण खुरपणी असते, आजूबाजूने सगळे आपण खुरपणी म्हणतो, खुरपून घ्यायचं. मग ते पेंड्याच्या पेंड्या तयार होतात त्या तृणाच्या, आणि मग ते जातं गाईगुरांना खायला. मग ते धान्य उगवतं. त्याच्यानंतर तर आपण ते धान्य काढतो, पोतेनं पोते आपले भरतो, म्हणजे माणसाची पण सोय झाली खाय प्यायची. पण मग ते तृण का उगवतं? एवढं नांगरण झालेलं असतं, नंतर खुरपणी झालेली असती छानशी, मग तरी पण ते तृण एवढं येतं की एकदम स्पीडने वाढतं. पण ती सगळी सोय गाई गुरांची झालेली असती की त्यांचा चारा पाणीच्या नावाखाली ते तृण जातं आणि प्रत्येकाचं गाईगुरांचं पोट भरतं. या शेतीमध्ये गाईगुरांचा किती मोठा कष्टाचा हिस्सा असतो. तर देव काय करतो, शेतकरी जेव्हा बीज पेरतो आणि ते धान्य जेव्हा उगवतं, त्या धान्याला हात लागायच्या अगोदर आणि ती मोठं व्हायच्या अगोदर गाईगुरांच्या पोटाची सोय केली जाते. म्हणजे एवढं मोठं ते पेंड्या बांधून गाईगुरांना जातात. तर मग ह्या स्टोरीमधनं हेच कळतं की जर देवाला मला द्यायच्या अगोदर गाईगुरांच्या पोटाची इतकी सुंदर सोय करतं मालिक, तर मग आता तुम्ही विचार करा की त्याने सगळ्यात सुंदर मूर्ती कोणाची बनवली आहे? मानवाची, आपली बनवली आहे. नराला बनवलं आहे, अगदी नारायणासारखा. मग सगळ्यात जास्त या सृष्टीवर देवाने प्रेम केलं असेल तर ते मानवजातीवर केलं आहे, मानवावर केलेलं आहे. कारण बुद्धी फक्त मानवाला दिली, बाकी कोणालाच दिलेली नाही. म्हणून त्या देवावर थोडा विश्वास ठेवा, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा. आणि जर गाईगुराची त्याला एवढी चिंता आहे त्या देवाला, तर आपली नाही का? व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आणि खूप या भक्तीवर, देवावर, साधू संतांच्या संगतीवर विश्वास ठेवा. आणि हे जीवन फार सुंदर आहे, फक्त हसत जगण्याचा प्रयत्न करा.